सोलापूरला एका शब्दाचा शाप आहे, तो म्हणजे पाण्याचा दिवस। मी निवडणुकीत शब्द दिला होता की पुढच्या दिवाळीच्या किमान आठवड्यातनं 2दा पाणी देण्याची जबाबदारी एक पाणीदार नगरसेवक तुम्ही मला म्हणलाय तर ती माझी जबाबदारी आहे। मित्रांनो नमस्कार, आजचा विषय आहे सोलापूरच्या लोकांना पाण्याची भयानक टंचाई आणि त्या पाण्याच्या प्रश्नावर गप्प असलेले आमदार देवेंद्र कोठे। होय, हेच ते आमदार ज्यांनी स्वतःला पाणीदार आमदार म्हणवलं। पाणी येतंय ना, आपल्याला येतं पाणी पाहिजे ना, रोज तुमच्या नळाला पाणी। पण आज सोलापूरकरांना 5 दिवसात पाणी मिळतंय। तर सुरुवात करूयात देवेंद्र कोठे पंचनामा भाग 1। निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांनी काय वचन दिलं होतं आठवतंय का? त्यावेळीच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करत म्हणाले होते, प्रणिती शिंदेनी सोलापूरचं काय विकास केलं, पाण्याचा प्रश्न मिटवता आला नाही, मी आलो तर सोलापूरकरांना आठवड्यातून 2दा पाणी देईन। 1.5-2 महिन्यात ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल तुमच्या नळाला 1 दिवस अडकवणे किमान पाणी येणार आहे। पण आज काय परिस्थिती आहे? सोलापूरच्या बहुतांश भागात लोकांना 4 ते 5 दिवसांनी एकदाच पाणी मिळत आहे। काही भागात तर नळात हवेचा फुगा येतो, पाणी नाही। आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार साहेबांकडून या प्रश्नावर एकही शब्द नाही। नागरिक ताटकळतायत पाण्याच्या एका बादलीसाठी। लोकांच्या चेहऱ्यावर राग, असंतोष आणि थकवा हा स्पष्टपणे जाणवतोय। आठवड्यातून 2दा पाणी देणार म्हणाले, पण आता 5 दिवसांनी पाणी येत आहे। काही नागरिकांचं म्हणणं सुद्धा आहे की आमदार साहेब निवडणुकीनंतर आमच्याकडे पाहिलेही नाही। नागरिक त्रस्त आहेत, पण पाणीदार आमदार शांत आहेत। हेच का त्या विकासाच्या राजकारणाचं वास्तव्य? आमदार देवेंद्र कोठे यांनी गेल्या वेळी मोठं विधान केलं होतं, मी येत्या दिवाळीपर्यंत सोलापूरकरांना आठवड्यातून 2दा पाणी देऊन दाखवतो। तुमच्या नळाला 1 दिवस अडकवणे किमान पाणी येणार आहे। पण आता दिवाळी आली आहे, काही जागी दिवाळीचे फटाकेही फुटू लागले आहेत। आमदारांच्या शब्दाचा बॉम्ब हा फुसका ठरला आहे। नागरिक विचारतात, दिवाळी आली पण पाणी नाही, मग आश्वासनाचं काय झालं? दिवाळीचं वचन दिलं होतं, पण दिवाळीत आम्ही पाण्याशिवाय बसलो आहे। देवेंद्र कोठे यांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा पाण्याचं राजकारण हेच मुख्य हत्यार होतं, पण आज त्या हत्याराचं रूपांतर मौनात झालं आहे। पाणी प्रकल्प, टेंडर मंजुरी आणि निधी या सगळ्यांच्या नावाखाली राजकारण सुरू आहे। पण जनतेला फक्त हवे आहेत थेंबभर पाणी आणि थोडीशी जबाबदारी। विकासाच्या नावाखाली जनतेची आशा पुन्हा एकदा कोरड्या पडल्या आहेत। पाणीदार ही उपाधी कमावली जाते, भाषणांनी नाही। देवेंद्र कोठे यांच्या भाषणातील आत्मविश्वास आज त्यांच्या मौनात हरवला आहे। सोलापूरकर आता विचारत आहेत, पाणीदार आमदार साहेब पाणी कुठं आहे? सोलापुरात पाणी नाही, पण राजकारणात मात्र टंचाई नाही। प्रत्येक राजकारणी पाण्याच्या नावाखाली राजकीय खेळी खेळतोय, पण लोकांना हवं आहे समाधान, केवळ आश्वासन नाही। देवेंद्र कोठे यांच्या शब्दाचा बॉम्ब फुसका ठरला, पण सोलापूरकरांचा आक्रोश मात्र ते पेटलेला दिसत आहे। हेच आहे सोलापूरचे सत्य, पाणीदार आमदार पण कोरडं शहर। आणि म्हणूनच आजचा देवेंद्र कोठेचा पंचनामा भाग इथे संपतो। पुढच्या भागात आपण बोलणार आहोत विकासाच्या, वचनाच्या, राजकारण आणि सोलापूरच्या भविष्यातील मार्ग। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।